Hello, I am Mr. Sonami sir. I teach in English grammar. Perfect sentence. आज आपण काय बघणार आहोत? परफेक्ट सेंटेन्स, नाही का? परफेक्ट सेंटेन्स म्हणजे काय? पूर्णकालीन वाक्य. आता पूर्णकालीन वाक्य कसं ओळखायचे हे सुरुवातीला बघूया. पूर्णकालीन वाक्य म्हणजे काय? थोडक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये टू हॅवचं योग्य रूप असून त्या पुढील क्रियापद हे तिसऱ्या रूपामध्ये असतं. ज्या वाक्यामध्ये टू हॅवचे रूप असून त्या पुढील क्रियापद तिसऱ्या रूपात असते व त्यानंतर कर्म असते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो, अशा वाक्याला काय म्हणायचं? पूर्णकालीन वाक्य. यानी काय? परफेक्ट सेंटेन्स. काय सांगितलं? ज्या वाक्यामध्ये टू हॅवचे रूप असून त्या पुढील क्रियापदास म्हणजे क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल मध्ये रूपांतर केलेलं असतं, म्हणजे तिसरे रूप असतं आणि त्यानंतर कर्म असतं, कर्मानंतर पूर्णविराम दिलेला असतो, अशा वाक्याला परफेक्ट सेंटेन्स म्हणजे काय? पूर्णकालीन वाक्य असे म्हणतात. ही झाली वाक्याची ओळख. आता या वाक्याचे काही रूल्स आहेत. मग पहिला रूल कोणता आहे? थोडक्यामध्ये क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द. मी सुरुवातीला रूल सांगतो, नंतर वाक्य सोडून देतो. क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द कर्ता म्हणून सर्वप्रथम लिहायचा. त्यानंतर काय करायचं आहे? जर दिलेल्या वाक्यामध्ये सर्वनामाची द्वितीया दिलेली असेल तर त्याची प्रथमा करून घ्यावी. तिसरा रूल कसा आहे? सोपा आहे एकदम. यानंतर काय करायचं? योग्य ते टू हॅवचं रूप वापरायचं. पण ही रूप वापरताना कर्त्यानुसार, मग तो कर्ता एकवचनी आहे का अनेकवचनी आहेत यानुसार आपल्याला टू हॅवची रूप वापरावी लागेल, नाही का? टू हॅवची रूप वापरल्यानंतर त्यापुढे बीन असा शब्द लिखाण करावा लागतो. बीन लिहिल्यानंतर मग काय करायचं? अजून एक रूल असा आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये हॅड आलेला असेल तर कर्ता एकवचनी असो अथवा अनेकवचनी असो तर तिथं काय लिहायचा? हॅडच लिहायचा. मग आता हा रूल संपल्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. तसं जर बघितलं ऑलरेडी क्रियापदाचं तिसरं रूप या वाक्यामध्ये अगोदरच आलेलं असतं, नाही का? आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरल्यानंतर काय करायचं? इतर शब्द असतील तर ती लिहायची, नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं? बायची रचना करायची. बाय लिहिल्यानंतर वाक्यामध्ये सर्वनाम असेल तर सर्वनामाची द्वितीया करायची, सर्वनाम नसेल तर आहे तो शब्द लिखाण करून वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा. मग यावरून आपल्याला एक सांगता येईल की ह्या वाक्याचा फॉर्म्युला कसा तयार होईल? ऑब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस बीन प्लस व्हीपीपी प्लस अदर वर्ड प्लस, नाही का? बाय प्लस एसओ प्लस फुल स्टॉप. ओके, ठीक आहे. आता मी एक वाक्य देतो सोडवण्यासाठी. मी असं म्हटलं आहे, इंडिया ओन द, एक मिनिट, इंडिया हॅज ओन द मॅच, नाही का? आता असं आपण वाक्य एक्झाम्पल म्हणून घेतलंय, नाही का? आता बघा, या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं? सुरुवातीला मी तुम्हाला पहिल्याच भागामध्ये सांगितलं होतं, सिंपल सेंटेन्स मध्ये सांगितलं होतं की चेंज द व्हॉइस करत असताना वाक्याचे 3 भाग करून घ्यायचे. किती भाग करायचे? 3 भाग. हे 3 भागामध्ये वाक्य करायचं आपल्याला. पहिला भाग कोणता असतो? सब्जेक्ट. मग सब्जेक्ट कोणता आहे? इंडिया. क्रियापद कोणतं आहे? ओन. हे झालं वर्ब, नाही का? त्यानंतर काय असतं? कर्म यानी ऑब्जेक्ट. हे झालं ऑब्जेक्ट. हे 3 भाग एकदा फाईंड करून घ्यायचे. हे 3 भाग एकदा फाईंड केले की वाक्य पटकन सुटणार, नाही का? आता इकडे बघा, मी तुम्हाला फॉर्म्युला लिखाण करून देतो. आहे ऑब्जेक्ट प्लस टू हॅव
प्लस बीन प्लस VPP प्लस other word प्लस बाय प्लस SO प्लस फुल स्टॉप नाही का. आता वाक्य काय आहे, इंडिया हॅज वोन द मॅच नाही का. कंप्लीट सेंटेन्स आहे. करता आहेत, कर्त्यानंतर टू हॅवचं रूप आहे, टू हॅवच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे, तिसऱ्या रूपानंतर कर्म आहे त्याने ऑब्जेक्ट आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. यालाच काय म्हणायचं, परफेक्ट सेंटेन्स. आता परफेक्ट सेंटेन्स तर चेंज द व्हॉइस करायचे आपल्याला. काय करायचं आहे, चेंज द व्हॉइस. मग आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं, ऑब्जेक्ट नंतर टू हॅवचं योग्य रूप घ्यायचं. टू हॅवची रूप कोणती, हॅव हॅज हॅड नाही का. त्यानंतर बिनाचा शब्द लिहायचा, त्यानंतर VPP म्हणजे क्रियापद तिसरं रूप लिहायचं, त्यानंतर इतर शब्द असतील तर ते लिहायचे, त्याला म्हणतात अदर वर्ड. त्यानंतर बायची रचना करायची, बाय नंतर SO म्हणजे काय, सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस. आपण केस बघितलाय, कोणकोणत्या केस, आयची द्वितीया मी, वीची द्वितीया अस, यूची द्वितीया यूज, हिची हिम, सीची हर, इटची इट नाही का. या प्रकारे देची दे. तशा केस एकूण 6 प्रकारचे आहेत. एकूण केस किती आहेत, हाऊ मेनी काइंड्स ऑफ केस, देर आर 6 काइंड्स ऑफ केस. कोणकोणते आहे, पहिली ऑब्जेक्टिव्ह केस, त्याच्यानंतर पहिली कोणती, नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, ॲब्लेटिव्ह केस, डेटिव्ह केस, त्यानंतर पॉसेसिव्ह ऑर जेनेटिव्ह केस, त्यानंतर व्होकेटिव्ह केस. त्यापैकी आपल्याला इथं 2 बघायचे, कोणत्या, नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. नॉमिनेटिव्हची ऑब्जेक्टिव्ह करावं लागते, म्हणजे काय, आय मी, वी अस, यू यू, ही हिम, सी हर, इट इट, दे देम. प्रथम विभक्ती, द्वितीय विभक्ती, त्यानंतर चतुर्थी, नंतर पंचमी नाही का, नंतर षष्ठी, नंतर संबोधन. अशा 6 प्रकारचे केस आहेत. त्यापैकी इथं आपल्याला कोणकोणत्या घ्यायचे, फक्त ऑब्जेक्टिव्ह आणि नॉमिनेटिव्ह. म्हणजे नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथम विभक्ती, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, द्वितीय विभक्ती. ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथं वाक्य बघायचे, इंडिया हॅज वोन द मॅच. किती सोपं आहे बघा. मग काय करायचे आपल्याला, आधी काय लिहायचं, ऑब्जेक्ट. यू राईट द फर्स्ट ऑब्जेक्ट. काय घेतलं आपण, द मॅच. त्यानंतर काय करायचं आपल्याला, टू हॅवचं रूप घ्यायचं नाही का. आता ही टू हॅवची रूप घेताना एक लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, वाक्याचा कर्ता ही, सी आणि इट यामध्ये असेल तर, आणि एक वचनी असेल तर काय लिहायचं, हॅज बीन लिहायचा नाही का. त्यानंतर वाक्याचा कर्ता आय, वी, यू आणि दे, किंवा अनेक वचनी करता असेल तर काय घ्यायचा, हॅव बीन घ्यायचा, हॅव बीन. आणि दिलेल्या वाक्यामध्ये ऑलरेडी इथं जर हॅड आलेला असेल तर हॅड. करता एक वचनी असो अथवा अनेक वचनी असो, हॅड जर आला तर हॅडच लिहायचा, हे पक्क ध्यानात ठेवायचं. ओके. मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, किती सोपं आहे. क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द कोणता असतो, कर्म. हे कर्म घ्यायचे, याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे इथं हे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय, द मॅच. द मॅच. त्यानंतर काय करायचं, द मॅच एक वचन आहे का अनेक वचन आहे, प्लुरल की सिंग्युलर हे बघायचं. मॅच एक वचन आहे नाही का, मग काय घ्यायचा, हॅज घ्यायचा. हॅज नंतर काय लिहायचं आपल्याला, बीन घ्यायचा, बीन. बीन लिहिल्यानंतर क्रियापद तिसरं. तसं जर बघितलं ह्या वाक्यामध्ये परफेक्ट सेंटेन्स झाल्यानंतर क्रियापद तिसरं रूप आयतच आलेलं असतं, ओन. ओन हे विनचा तिसरं रूप आहे, विन, ओन, ओन, विनिंग, विन. मग काय लिहायचं, ओनच लिहायचं, ओन. त्यानंतर इतर शब्द आहे का या वाक्यामध्ये, अदर वर्ड आहे का, नाही. नाही तर काय हरकत नाही, पुढला घ्यायचा शब्द कोणता आहे, बाय. बाय नंतर काय लिहायचं, कर्त्याची द्वितीया. कर्ता कोणी, इंडिया.
इंडियाची द्वितीय होते का नाही. इंडिया हे नाम आहे नाही का, विशेष नाम आहे नाही का, ठेवलेलं नाव आहे ना भारत, इंडिया नाही का. मग ते जर ते सर्वनाम नसेल तर हेतू शब्द लिहायचा इंडिया आणि वाक्य शेवटी फुल स्टॉप. काय केलं आपण बघा इकडं, वाक्याच्या अगोदर 3 भाग केली, कर्ता, क्रियापद, कर्म, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. मग त्यानंतर आपण काय केले, नियम बघितले. नियम बघितल्यानंतर आपण फॉर्म्युला बघितला. मग फॉर्म्युला एक तर नियम देणार ठेवा किंवा फॉर्म्युला देणार ठेवा. मग ऑब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट द मॅच. त्यानंतर काय आले, टू हॅव रूप, वाक्यात काय आलेले हॅज. मग हॅज द मॅच हे काय एकवचनी आहेत म्हणून काय घ्यायचा, हॅजच घ्यायचा. आणि एकवचनी असतं आपण हॅव बीन घेतला असतं नाही का. वाक्यात हॅड जर आलेला असेल तर हॅडच घेतला असतं नाही का. द मॅच हॅज बीन, नंतर क्रियापद तिसरूप, या वाक्यात ऑलरेडी आलेलंच असतं म्हणजे ओन. बीनचा भूतकाळ पूर्ण नाही का, बीन, ओन, ओन, विनिंग, विन. मग काय घेतलं, व्हीपीपी घेतलं म्हणजे क्रियापद तिसरूप ओन. नंतर इतर शब्द नाही म्हणून काय घेतला, बाय, बाय. त्यानंतर यस, यस म्हणजे काय, करता आणि सब्जेक्टची द्वितीय. याची इंडियाची द्वितीय होते का नाही, सर्वनामाची द्वितीय होते. मग नाम जर असेल तर आहे तोच शब्द लिहायचा इंडिया आणि वाक्य शेवटी फुल स्टॉप. ओके, कळालं. ठीक आहे, मी दुसरं एक वाक्य घेतो ना. याचं वाक्य घेतलं, आय हॅव लॉस्ट माय वेल्थ. वाक्य काय आहे, आय हॅव लॉस्ट माय वेल्थ. ठीक आहे, मी तिन्ही प्रकारचे वाक्य घेणार आहे. हा, मग काय करायचे आता, आधी करता कोणता आहे, आय. लॉस्ट हे काय आहे, वर्ब. माय वेल्थ हे काय आहे, ऑब्जेक्ट नाही का. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं, नियमानुसार क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द कोणता, माय वेल्थ. मी इथे लिहायचं माय, कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं माय वेल्थ. आता हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं हे ठरवा, एक वचन का अनेक वचन त्यानुसार. माय वेल्थ नाही का, हॅज बीन, त्यानंतर क्रियापद तिसरं लॉस्ट, त्यानंतर बाय, त्यानंतर आयची द्वितीय मी, फुल स्टॉप. काय केलंय आपण, आधी काय लिहिलं, ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्ट, त्यानंतर टू हॅव रूप हॅज बीन. या कर्त्यानुसार घ्यायचं, काय करायचं, या कर्त्यानुसार घ्यायचं, या कर्त्यानुसार नाही. माय वेल्थ हॅज बीन लॉस्ट, ऑर्डर नाहीये, बाय घेतला, कर्त्याची द्वितीय केली मी, संपलं. ठीक आहे, चला अजून एक वाक्य घेतो मी, हॅडचं बघूया आपण. हॅड, असं म्हटलं, सी हॅड प्लेड खो खो नाही का, सोपं एकदम. आधी करता, क्रियापद, कर्म नाही का, ते फाइंडच करून घ्यायचं. मग आता काय घ्यायचं, यू राईट द फर्स्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोणतं आहे, खो खो. इथं लिहायचं खो खो. त्यानंतर काय लिहायचं आता, टू हॅव झिरो. परंतु या वाक्यात कोण आलंय, हॅड आलाय. हॅड, हॅड आल्यास हॅडच लिहायचं. मग हे एक वचनी असो अथवा अनेक वचनी असो, मग इथं हॅडच घ्यायचा. हॅड बीन, नंतर तिसरं लिहायचं प्लेडच आहे नाही का, प्लेड. नंतर ऑर्डर नाही बाय, बाय नंतर कर्त्याची द्वितीय. कर्ता कोण आहे, सी. सी हे काय, सर्वनाम आहे नाही का. सर्वनाम म्हणजे काय, नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नाही का. मग सर्वनाम कोणतं आहे,
सी, सी च द्वितीया करायची, सी ची द्वितीया काय येते हर, आणि वाक्य शेवटी फुल स्टॉप. काय केलंय आपण आधी ऑब्जेक्ट राईट केलं, त्यानंतर टू हॅव चं रूप इथं हॅड आल्यामुळे हॅडच लिहिला, त्यानंतर बीन क्रियापद तिसरं रूप अदरवर नाहीये तर त्याची द्वितीया बाय नंतर, नाही का. खो खो हॅड बीन प्लेड बाय हर. ओके, डू यू अंडरस्टँड? ठीक आहे, घ्या लिखाण करून.